संस्था आहे ती सर्टिफिकेशन देत असते. भारतामधले जे विविध समुद्र किनारे आहेत ज्याच्यामध्ये क्लीनलीनेस, त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज नागाव ग्रामपंचायत आणि वन विभाग याच्यामध्ये समंजसाचा करार झालेला आहे. हा समंजसाचा करार ब्ल्यू फ्लॅग करता झालेला आहे. काय एकंदरीत योजना आहे? मला सांगायला आनंद वाटतो की ग्रामपंचायतीने ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये सहकार्याची मागणी वनविभागाकडे केली होती आणि वनविभागाने तात्काळ ती ॲक्सेप्ट करत ग्रामपंचायतीसोबत, नागाव ग्रामपंचायतीसोबत ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसला सहकार्य करण्याबाबतचा एक MOU आज आपण म्हणजे सामंजस्य करार आपण माननीय मंत्री महोदयांच्या समोर आज आपण साक्षांकित केलेला आहे. काय एकंदरीत ही योजना आहे आणि कशा प्रकारे याची प्रोसेस असणार आहे? ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन हे आपल्याला त्याचे जे 33 क्रायटेरिया आहेत ते पार केल्यानंतर आपल्याला मिळतात आणि ते मेनली स्वच्छता, त्यानंतर कचरा व्यवस्थापन, पर्यटकांची आणि समुद्र किनाऱ्याची सेफ्टी अशा काही आणि पाण्याची क्वालिटी अशा म्हणजे हेड मुद्द्यांवरती ह्याचे पॉइंट्स आहेत ब्लू फ्लॅगचे. भारतामध्ये आतापर्यंत एकूण 13 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि जर आपल्याला हे सर्टिफिकेट यावर्षी जर आपण जे अप्लाय करत आहोत ते मिळालं तर भारतामधली ही आपली 14वी ग्रामपंचायत असेल आणि महाराष्ट्रातली पहिला समुद्र किनारा असेल आणि ग्रामपंचायत सुद्धा की ज्यांना हे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळेल. आतापर्यंत आपल्याला कोणाकोणाचे योगदान मिळालेलं आहे आणि कुठल्या कुठल्या सर्टिफिकेशनमधून आपण पास झालेला आहात? आतापर्यंत नागाव ग्रामपंचायत ही ISO सर्टिफाईड आहे. त्यानंतर समुद्र किनाऱ्यासाठी आपण जे ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनसाठी जे हे केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे, तर त्यातून आपल्याला काय प्रश्न होता? खात्याचा मंत्री त्याला वन आणि पर्यावरण 2 खाती माझ्याकडे. त्या कालखंडात माझ्या परीने मी मन लावून तिथं काम केलं. जागतिक बँकेचं कर्ज मंजूर झालं होतं परंतु काम करण्यासाठी काही स्कोप नव्हता. मग तो आलेला पैसा कुठे वापरायचा? आपले वनरक्षक आणि वनपाल हे दांडके घेऊन जंगलात जायचे. त्यावेळेला रिव्हॉल्वर पिस्तूल देण्याची भूमिका त्याला गणेश नाईकने घेतली. कुठल्या तोडक्या मोटरसायकल पण नव्हत्या, त्याला जिप्सी गाड्या देण्याची भूमिका गणेश नाईकने घेतली. आता नवीन रिक्रूट झालेल्या वनरक्षक, वनपाल किंवा पुढचे RFO, DFO या सगळ्या घटकांना त्या माहिती नाही. विश्वास मॅडम हे त्यांना समजावून हाऊ इट वॉज क्रिएटेड. त्यावेळेला पेजर नव्हतं, मोबाईल नव्हतं, त्याला वायरलेस महाराष्ट्राच्या वन विभागाला देण्याचं काम सुद्धा गणेश नाईकने केलं. त्याला FDC फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रामध्ये 8,000 कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचं काम सुद्धा गणेश नाईक. अजून सुद्धा लोक आठवण काढतात. बघाशी या ठिकाणी जे अँकर म्हणून काम करतात त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की माझं विशेष प्रेम आहे की नोंद जो ते लपलेलं नाही. नागपूरला 2 दिवस अधिकारी वर्गाची 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवस बैठक घेणारा मंत्री एकमेव म्हणजे त्याचं नाव गणेश नाईक. प्रत्येक खातं समजून घेतलं आणि मी सांगितलं एकूण ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या रिकाम्या जागा भरण्याकरता सगळी यंत्रणा तयार करा. ब्लू फ्लॅग जे महिला नागरिक आहेत, त्यानंतर वन कर्मचारी आहेत, त्या सर्वांचे शब्दस्मरणाने मी स्वागत करतो. यानंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात ही
याचे अर्पण अलिबाग वन विभाग त्यातील पहिला ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त होण्यासाठी सामंजस्य करार. ब्लू फ्लॅग मानांकन हे डेन्मार्क मधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशनद्वारे स्वच्छ समुद्र किनाऱ्याकरिता दिले जाणारे आंतरराष्ट्रीय इको लेबल आहे. स्वच्छ समुद्र किनारे, पर्यावरणीय उत्कृष्ट, पर्यावरणाची पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरण शिक्षणाच्या 33 कठोर मापदंडांवर हे मानांकन आधारित आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत अंतर्गत नागाव समुद्र किनारा हे कठोर मापदंडाची पूर्तता करीत असल्याच्या आधारे नागाव ग्रामपंचायत यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वन विभागास विनंती केली असता ती वन विभागाने मान्य करून ग्रामपंचायत नागाव व वनपरिक्षेत्र अधिकारी अलिबाग यांच्यात याकरता सामंजस्य करार करण्यात येत आहे. जर नागाव बीच करता ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झाल्यास नागाव ग्रामपंचायत ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत असेल. यामध्ये वन विभागाचा महत्वाचा वाटा असेल. ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झाल्यास आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगाराची जास्त संधी मिळेल. त्यासाठी मी नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मान्य श्रीमती हर्षदा मयेकर तसेच मान्य वनपरिक्षेत्र अधिकारी अलिबाग श्री नरेंद्र पाटील यांना माननीय व्यासपीठ दोन्ही गावांना आपण रस्ते देण्याची एक पुढाकार वन विभागाने घेतलेला आहे. त्याचबरोबर जितका अधिकार होता ना त्याच्या समानच अधिकार वनपालाला होता, वनरक्षकाला होता. कालांतराने लोकांचा आणि वन खात्याच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सुसंवाद कमी पडला आणि मग डोंगर जळते तरी लोक धावत नाही. त्या काली आज नागाव ग्रामपंचायत आणि वन विभागामध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे, तर काय सांगाल? असे जागृत नागरिक, असे सरपंच त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक, आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतात, लांग म्हणजे येणाऱ्या, बरोबर शब्द ना, त्यामध्ये बाटल्या, थर्माकोल, फोम, प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं. पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद मी स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेली. प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामसेवक सगळ्यांनी त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झाले आणि भविष्य काळामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाहीशा व्हाव्या अशी आपली इच्छा आहे. माध्यम केलं एआयचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नक्की काय करार आहे त्याबद्दल थोडंसं जाणून. हे बघा, बाब असे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही भविष्यकाळची गरज आहे. या अनुषंगानं एकूण वनवा लागू नये यासाठी निश्चित धोरण आखलं जाईल. वनवा लागल्यानंतर ते लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी तुझ्या उपाययोजना केल्या जातील. आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम जो बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जे पुढचा मार्ग होणार आहे तो देशाच्या सर्व स्तरावर शेतकऱ्यांना, कामगारांना, डिफेन्स, एअरफोर्स म्हणजे नेव्ही, आर्मी या सगळ्यांना जसा उपयोग होणार आहे तसा सर्वसामान्य माझा उपयोग होईल. कर्जत प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेने आपल्या जिल्ह्याची वनसंपदा अबाधित राहावी म्हणून कुडाळबंदीचा एक प्रस्ताव सादर केला. 55 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 10हून अधिक ग्रामपंचायतींनी त्याचा ठराव घेतलेला आहे. परंतु हा जो प्रस्ताव